झी 24 तास एक पाऊल पुढे। अभिनेत्री कविता लाड मेढेकरकडे सजलेल्या गौरी। नमस्कार, मी कविता मेढेकर आणि आज झीच्या सर्व प्रेक्षकांचं मी आमच्या मेढेकरांच्या घरात मेढेकरांच्या गणपतीला गौरीला स्वागत करते। गणपतीचं तर आगमन झालं 19 तारखेला, पण कालच आमची माहेरवाशीण गौर तिचं आगमन झालंय। हा शिट्ट्यांचा वगैरे आवाज येणार आहे कारण स्वयंपाकाची धावपळ चालू आहे। तर कालच गौरी आली। गौर म्हणजे खरं तर तेरडा जो असतो, जो आता खरं तर सुकलाय, पण तो तेरडा असतो आणि तो सुपामध्ये आणतात आणि माहेरवाशीण ती घेऊन येते घरात। सासूरवाशिणी तिला ओवाळतात आणि मग तिला विचारतात की गौरी गौरी तू कुठे आलीस, आणि मग गौरीने सांगायचं असतं की सनायाच्या घरी आली, म्हणजे माझ्या मुलीच्या घरी आले, आणि मग काय पाहिलंस। एक छान गंमत असते ते सगळं करण्यात, आणि ते सगळं झालं। त्यानंतर त्या दिवशी ती माहेरवाशीण तर ती आल्या आल्या तिला दही भात, लाल माठाची भाजी आणि तांदळाची खीर असा एक नैवेद्य दाखवायचा असतो। आणि आज सकाळीच 8 वाजता गौरीचं पूजन झालं आमच्याकडे। छान व्यवस्थित सगळ्या सासूरवाशिणी पूजा करतात। मी माझ्या सासूबाईंनी मिळून त्याची पूजा केली। आणि आज गौरीचं जेवण, आता माहेरवाशीण आली आहे घरी, तर त्यामुळे तिची खूप कौतुकं होतात, त्यामुळे सगळी स्वयंपाकाची धावपळ चालू आहे। आज गौर म्हटल्यानंतर खरं तर केशर भात, खीर, पुरणपोळी, गोडाचे सर्व प्रकार असतात, पण मेढेकरांच्या घरामध्ये खरं तर सर्व सिकेप्यांकडे गौरीच्या दिवशी मटणाचा नैवेद्य असतो। आता आमच्या गौरीला मटणाचा नैवेद्य आम्ही दाखवत नाहीत, पण माहेरवाशीण येते घरी तर त्या आनंदामध्ये मटण हे घरात होतंच, आणि ती सगळी तयारी चालू आहे। मटणाची तयारी आशिषच्या आत्या करतात, माझ्या सासूबाईंनी केशर भाताची तयारी केली, मी खीर केले, पुरणपोळी झाली, असं सगळं काही ना काही सगळं चालूच आहे। आणि आज गौरीचं जेवण होणार। आज दिवसभर आमच्या घरात खूप माणसं येतात। मला असं वाटतं गणपतीमधला हा दिवस खूप महत्त्वाचा असतो। खूप पिट्ट्या पडतो कारण खूप जण येत जात असतात, सगळी धावपळ असते, पण एक रात्री असं पडल्यानंतर खूप समाधान वाटतं, छान वाटतं, घर भरल्यासारखं वाटतं। आणि गौरीची खरं आठवण सांगायची म्हणजे गौरीची माझ्या मुलीचा जन्म खरं तर सप्टेंबरमध्ये झाला, 9 सप्टेंबर, गणपतीच्या दरम्यानच। आणि त्या वर्षी मात्र मी देवाजवळ खूप प्रार्थना केली होती की माझा मुलगा मोठा 8 वर्षाचा गणपती बाप्पा आहे, तर यंदा माझ्याकडे गौरीच येऊ दे। आणि त्या वर्षी मला मुलगी झाली, तर त्यामुळे गौरीच्या बाबतीत मला म्हणाल तर ती एक विशेष आठवण आहे। कारण म्हणजे आपल्या मुलांमध्ये आपण काही भेद करत नाही, पण मुलगी असण्याचं सुख हे फार वेगळं असतं। तर ती गौरी आज तिचं पूजन होणार, सगळं व्यवस्थित होणार, आणि त्यानंतर उद्या विसर्जन। तुम्ही इथे बघाल तर आम्ही गणपतीला काहीही डेकोरेशन असं केलं नाहीये, काही थर्माकोल नाहीये किंवा असं काही नाही। आमची मूर्ती सुद्धा मातीचीच आहे, आणि आम्ही विसर्जन करतो तेही इथे इको फ्रेंडली एक तळं आहे लोखंडवाला बॅक रोडला, तिथे घेऊन जातो। छान स्वच्छ असतं, निर्माल्य वेगळ्या पिशवीत काढलं जातं, आणि आम्ही तराफ्यावर उभं राहून छानपैकी स्वतः जाऊन तिथे विसर्जन करू शकतो। गडबड नाही, गोंधळ नाही, ढोल ताशे नाहीत, गुलाल नाही, शांतपणे जायचं आणि आपल्या बाप्पाचं आपल्या हाताने विसर्जन करायचं। तर त्याही गोष्टीचं भान आम्हाला वाटतं प्रत्येकाने राखायला हवं, तर तेही आम्ही आमच्या परीने करत असतो। झी 24 तास एक पाऊल पुढे।